जमिनी विकल्या गेल्या आणि आता जंगल नष्ट करून त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभारण्याचं काम सुरू आहे। आज काळ बदलला। आज जनावरांना चरण्यासाठी कुरण मिळत नाही, मोकळी रानं नाहीत। ही मोकळी रानं आता सध्या दिल्ली भागातील नागरिकांच्या हातात गेलेली आहे। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. नमस्कार। सध्या मोर्जी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळ रानावर बिगर गोमंतकीय दिल्ली भागातील व्यावसायिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे। डोंगर माळ रानावर आगी लावण्याचा मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आणि या घटनामागे कोण आहेत त्याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीत। पूर्वी एक असा काळ होता, स्थानिकांकडे जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या आणि हातात पैसा नव्हता। आता काळ आणि वेळ बदलली आहे। स्थानिकांच्या हातात पैसा आला परंतु जमिनी मात्र गेल्या आणि जमिनी विकणारे कोण आहेत? जमिनी विकणारे मोठ्या प्रमाणात दलाल गावात घिरट्या घालत असताना चित्र दिसत आहे। देणारे आहेत म्हणून घेणारे आहेत असा हा प्रकार आहे। जमिनी विकल्या गेल्या आणि आता जंगल नष्ट करून त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभारण्याचं काम सुरू आहे। याच मोर्जी मांजरे डोंगर पठारावर तत्कालीन कायदा मंत्री तथा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रमाकांत खलब यांनी सायबर सिटी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु त्या काळात राजकर्त्यांनी आणि स्थानिकांनीही ज्यांच्याकडे कधी जनावरे होते अशा शेतकऱ्यांनी जर या जमिनी या ठिकाणी सायबर सिटी प्रकल्पाला गेल्या तर आमची पाळीव जनावरे चरणार कुठं, त्यांना मोकळं रान मिळणार कुठं, त्यासाठी विरोध केला आणि भविष्यात हा प्रकल्प उभाच राहिला नाही। परंतु आज काळ बदलला। आज जनावरांना चरण्यासाठी कुरण मिळत नाही, मोकळी रानं नाहीत। ही मोकळी रानं आता सध्या दिल्ली भागातील नागरिकांच्या हातात गेलेली आहे। चित्रपट अभिनेते म्हणू नका, क्रिकेट वीर म्हणू नका किंवा उद्योजक म्हणू नका, या सर्वांनी डोंगर माळ रानावरील जमिनी विकल्या आणि विकत घेतल्या। या ठिकाणी विला किंवा फार्म हाऊसच्या नावाने कामं सुरू आहेत, परंतु राजकर्त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशी कामं होत नाही, हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। डोंगर माळ रानाला आगी लावणाऱ्यांचा कसून चौकशी करून त्याचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। जर हे असेच चालू राहिले तर डोंगर माळ रानावर झाडं सुद्धा आपल्याला भेटणार नाही। त्या ठिकाणी पूर्णपणे काँक्रीटची इमारती, व्हिला, बंगले, मोठमोठी फार्म हाऊस उभं राहतील। यावर कुठंतरी आवाज उठवला पाहिजे, कुठंतरी याला निर्बंध घातले पाहिजे। त्यासाठी पंचायत मंडळाने आणि स्थानिक आमदार जित आरोलकर यांनीही सरकार दरबारी प्रयत्न करून ही डोंगर माळ राने वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।